डी झोन मध्ये फक्त संयोजक मंडळी थांबेल, बाकी सगळ्यांनी बाहेर जावं. ज्यांच्या खिशाला बॅच आहे तेवढे थांबतील. स्टेजवर पण कोणी थांबणार नाही प्लीज. फोटोग्राफर फक्त वरती राहतील. यानंतर एक घोषणा देऊया आणि मनोजदादा आपल्याला बोलतील. एक मराठा, मनोजदादा तुम आगे बढ़ो. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे तुमचं आमचं नातं काय. धन्यवाद. यानंतर मनोजदादा जरांगे पाटील. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीच्या निमित्तानं सगळ्या बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि या संभाजीनगर बजाजनगरमध्ये जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. लोक म्हणतात मराठा एक येत नाही, आणि या संभाजीनगरच्या ग्राउंड मध्ये मराठ्यांना बसायला सुद्धा जागा नाही राहिली. आवाज येत नाही का. आवाज येत नाही. अरे बाबा आवाज वाढ 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 कचून काय तो तर काय जायचं. या महाराष्ट्रात मराठा समाज पहिल्यांदा स्वतःच्या लेकरासाठी एकवटला. मराठा समाज इतक्या ताकदीनं मायबापावर कधी एकवटला नव्हता. मराठ्यांना जाणीव झाली आता एकजूट झाल्याशिवाय पर्याय नाही. आणि एकदाच मराठ्यांचं करोडोच्या संख्येनं वादळ उसळलं. माझं हे स्वप्न होतं की माझा समाज एकत्र आला पाहिजे, माझा समाज पुढे गेला पाहिजे. आपण आपल्या जीवनात कोणती अपेक्षा नाही ठेवली, आजपर्यंत ठेवली ना पुढे कधी ठेवणार आहे, हा शब्द आहे माझा तुम्हाला. कित्येक जणाला तरी वाटत होता हा मराठा समाज एकत्र नाही आला पाहिजे. ही मराठा देशाच्या पाठीवर एक अशी जात आहे, ही जर एकत्र आली त्याला हवं ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं दुसरं स्वप्न होतं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू द्यायचं नाही. हे दोन स्वप्न घेऊन ते 70 वर्षापासून वाटचाल करत होते. आणि ते रचलेलं षडयंत्र ते यशस्वी सुद्धा होत होते मायबापावर. त्याला कारण होतं तुम्ही आणि मी एकत्र येत नव्हतो, आणि आपल्या लेकराचा घात आपल्याच हाताने होत होता. शेवटी मराठ्यांनी मनावर घेतलं मराठा एकही करायचा आणि मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळून द्यायचं. भीती घातली जायची. मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण मागायचं नाही, भीती घातली जायची. अरे बाबा बालसर काय करतोय, लय अवघड कार्यक्रम आहे. ते सगळं खरं आहे तुमचं. मागं दिसणार नाही, पुढे त्यांना मागं दिसायची गरजच नाही, त्यांना मी दिसलो पाहिजे. एकदा दाखवा रे किती जनसागर उसळायला. सगळे मोबाईल चालू करून मीडियाच्या बांधवांनी दाखवा बरं महाराष्ट्राला. सगळ्यांना मोबाईलच्या बॅटरी सुरू करा. उसळ्याला जनसागर एकदा या राज्याला दिसू द्या. मीडियाच्या बांधवांना विनंती, हे सगळा जनसागर या महाराष्ट्राला एकदा दाखवा.
करा ना. बाप्पाचं नाही कोणी, बाप्पाचं नाही. डेंजर आ गया मोबाइल बस. बसा खाली बसा. आपला विषय चालला होता की सगळ्यांचं स्वप्न होतं मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळू द्यायचं नाही, आणि नेमकं मराठ्यांनी तिथंच हात घातला. काय होत होतं हे तुम्हाला एका 10 मिनिटाच्या आत मी सांगतो. मराठा आता एक झालाय तर मराठ्यांनी आरक्षण आणि एकजुट शिकून घ्या. आता ही शक्ती आपल्याला वयाला जाऊ द्यायची नाही. कोणावर अन्याय करायचा नाही, पण कोणाचा अन्याय खपवून घ्यायचा सुद्धा नाही. मायबापावर त्यांचं षडयंत्र होतं मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळू द्यायचं नाही, आणि आपल्यालाही माहित नव्हतं आपलं आरक्षण नेमकं कुठे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की मी जातीवाद करतोय. मी काही मीडियाच्या बांधवांनी मला प्रश्न विचारला, मराठा आणि ओबीसी वाद होतोय. ए खाली बसा, खाली बसा, गप्प बसता तुम्ही, इकडचे नाही चला, वा बाहेर तुम्ही सगळे. इथं आरक्षणासाठी आमचा जीव चालला आणि तुमचं काय धिंगाण घालायला आले काय इथं. सगळ्यांचं म्हणणं होतं मराठा आणि ओबीसी वाद होतोय. वाद केला कोणी? माझा एक तरी स्टेटमेंट दाखवा की मी अगोदर ओबीसी बांधवांना दुखवलंय म्हणून. विरोध करणार तुम्ही, परत तुम्हीच म्हणणार की मराठा आणि ओबीसी वाद होतोय. गावखेड्यातल्या एकाही ओबीसी बांधवाला आतापर्यंत मी किंवा माझ्या मराठा समाजानं दुखवलेला नाहीये, आणि कधी दुखवणार पण नाही. कारण गावखेड्यात आम्हाला एकत्र राहायचंय, एकमेकाच्या मदतीला यायचंय, एकमेकाच्या सुखात दुःखात आम्ही जातोय. ओबीसीचं दुःख हे मराठ्यांचं आहे, मराठ्यांचं ओबीसी दुःख हे ओबीसीचं आहे. ही आजही गावखेड्यात परिस्थिती आहे. जातीवाद केला कोणी? तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता कसे? तुम्ही अगोदर बोलल्याशिवाय मी किंवा माझा मराठा समाज कधी बोललेला नाही. 13 तारखेपर्यंत मतदानापर्यंत मी चांगला होतो किंवा माझा मराठा समाज चांगला होता. एकदा 13 तारीख झाली, मतदान संपलं, गुरगुर करायला पुन्हा सुरुवात केली. ही तुमची नियत. आम्ही तुम्हाला कधी जातीत तोडलं नाही, आणि जातीत तोलायचा प्रश्नच येत नाही. कारण हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे. जसाच तो पुरोगामी विचार मराठ्यांसाठी आहे, तसाच बाकीच्यांसाठी सुद्धा असला पाहिजे. मी माझ्या मराठ्यांना या संभाजीनगरमधून आवाहन करतोय, आणि याच्या अगोदरही मी 6 दिवसापूर्वी केलंय. सगळ्यांनी शांत राहा. माझा समाज सुद्धा शांत आहे. काय चुका करतायत कोण बघू. 1 महिनाभर शांत राहा. काही जण म्हणलेत निवडणूक झाल्यावर बघू, मतदान झाल्यावर बघू. काय बघशील रे तू? तरी पण मराठ्यांनी शांत राहा. कोण काय चुका करताय आपल्याला काही शहाण्या माणसांनी सांगितलंय. आपण शांत राहा. त्यांचेच लोक त्यांना पाडणार आहेत, नाव मराठ्यांचं घेणार आहेत. आपण शांत राहा. कोण काय करतोय तुम्ही बघा. म्हणून त्या शहाण्या माणसाच्या शब्दावरती मी मराठ्यांना आव्हान केलंय, आणि आजही महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या संभाजीनगरच्या नगरीतून आव्हान करतो, सगळ्यांनी शांत राहा. कोणी काय पोस्ट टाकल्या त्याचं नाव लिहून ठेवा. कोण पडला, कोण निवडून आला, याचं उत्तरही मराठ्यांनी देऊ नका.
कोण मराठ्यांच्या अंगावरती कार्यकर्ते घालतोय याच्यावर बारकाईने लक्ष ठेवा. हो द्या चूक एखादी, एक महिन्याभर बघू, शेवटी नरड्याला लागल्यावर आमचा नाविलाज. तुम्ही तुमच्या लोकांना सांगितलं पाहिजे जातीवाद नको, आम्हाला एकटीची जबाबदारी नाहीये ती. तरी एक जबाबदार म्हणून मराठा उताळा नाहीये, दमदार आहे. आम्ही शांततेत बघू काय काय कोण करतोय. आणि त्याच्यात 2 कामं सांगतो तुम्हाला आजच. तुमच्यावर जर वेळ आली, तुमचा जर काही घातपात होण्याचा अंदाज दिसला, मी शांत बसा म्हणलं म्हणून शांत बसू नका, स्वतःचं स्वसंरक्षण तरी करा. मात्र 1 महिनाभर सगळ्यांनी शांत राहा. कोण कोण काय काय करतोय ते बघू. कामं 2 सांगतो. पहिलं काम, जी जात जातीवाद करून मराठ्यांच्या अंगावर येईल, त्या जातीचा त्यांचा नेता पुढच्या काळात कधीच निवडून येऊ द्यायचा नाही. जाहीर त्याचं नाव घेऊन त्याला विरोध करायचा. यांना सत्तेत नाही जाऊ द्यायचं. मग वेळ जर आली, आपला उमेदवार द्यायचा नाही, पण त्याला पाडल्याशिवाय शांत बसायचं नाही. नसता त्याने त्याच्या जातीला समजून सांगायचं जातीवाद होऊ देऊ नको म्हणून. दुसरं काम, शांतता याच्यासाठी आपल्याकडून आपल्याला जातीवाद नाही होऊ द्यायचा. ते ज्यावेळेस जातीवाद करतील त्यावेळेस ज्या लोकांनी आपल्याला सांगितलं शांततेची भूमिका असली पाहिजे, आपण शांतपणाची भूमिका घ्यायची ते घेणार नाहीये. त्यावेळेस आपल्याबद्दल कोणी कोणी चुका केल्या त्या माणसाला एकदा दाखवू आणि 1 महिन्याच्या नंतर ठरवू काय करायचं ते. कारण सहनशीलता सहन करण्याच्या आम्हाला सुद्धा मर्यादा आहे. त्यांनी आवाहन केलं पाहिजे, झालं गेलं विसरून जा, निवडणुका झाल्यात, परंतु ते तसं करत नाहीये. बीड जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो, या संभाजीनगरच्या नगरीतून सांगतो, माझ्या मराठ्यांच्या माणसाला कोणाकडून धक्का लागता कामा नये. जबाबदारी तुमची आहे. पुन्हा आम्हाला म्हणू नका तुम्ही तिकडे का निघाला. मी 1 महिना शांत बसणार, माझा मराठा समाजही शांत बसणार. पण जर या महिन्यात आमच्या मराठ्यावर अन्याय झाला तर माझ्या मराठा समाजाला चांगला माहिती आहे गुंडगिरीचे आडे उद्ध्वस्त करायचे कसे. तुम्ही आम्हाला जातीवादी ठरवता कसे. उपोषण शांततेत तुम्हीच आमच्यावर हल्ले करणार, तुम्ही आमच्या विरोधात मोर्चे काढणार. क्रांती मोर्चे निघाले, मूक मोर्चे शांततेत होते. आम्हाला जातीवादी म्हणताय, प्रतिमोर्चे काढले कोणी. कोण जातीवादी. माझा मराठ्यांचा हक्काचा असणारा आरक्षण मी मागतोय, त्याला विरोध केला कोणी. तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता कसे. त्याचं सोडून द्या. ते कुणालाच न राहिला दिसला नाही तुम्हाला. आपल्या नादी लागल्यावर तसंच होत असतं. कारण मी एकदा मागा लागलो ना, दुमता तिमता करूस तर खाली टेकूस तर माग हटत नाही. म्हणूनच बाकीच्याला सांगतो, जातीच्या जीवावरती माझ्या मराठ्यावर अन्याय करू नका. तुम्हाला राजकारणातून कायम संपविल मी आणि माझा मराठा समाज होता. तुम्ही आज निवडून येताल, पडताल, तुम्हाला वाटत असं होऊन गेलं, पुढे लगेच विधानसभा आहे. ज्या जातीच्या लोकांनी मराठ्यांना त्रास दिला तिथे वेळे प्रसंगी उमेदवार देणार नाहीत, पण तुला पाडल्याशिवाय मराठी माग हटणार नाही.
त्यामुळे आतापासूनच सावध राहा आणि होणारा जातीवाद बंद करायच्या कामाला लागा. नसता तुमची दशा त्याच्यासारखीच होईल. तो एकीकडे कांदे सध्या समाजानं काय करायचं आणि काय नाही करायचं हे आपलं फायनल ठरलंय. आपण सगळ्यांनी शांत राहायचंय. कोणी कोणावर टीका करायची नाही. आपल्यावर कोण पोस्ट करतोय, कोण वाद घडवून आणतो याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचं. आणि आता निकाल लागल्याच्या नंतर कोणाचाच जय जयकार करायचा नाही. पडणाराचा नाही आणि निवडून आलेल्याचा नाही. मायबापा हो, त्या गोलालात माझ्या मराठ्यांना आनंद नाहीये. माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकरांच्या डोक्यावरती आरक्षण देऊन गोलाल टाकायचा आहे, त्याच्यात आपल्याला आनंद आहे. आणि हे किती आडवे उद्या ते आपण घेणार आहे. एकजूट अशीच राहू द्या. एकजूट फुटू देऊ नका. जात मोठी करायची, जातीचे लेकर मोठे करायचे, यासाठी लढायचे. सगळे म्हणत होते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाहीत. मिळालं का नाही? थोडं राहिलं आता सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी. ती बी आणल्याशिवाय माग हटत नाही. शब्द आहे माझा तुम्हाला. बघता तुम्ही एकजूट फुटू देऊ नका. मला तर लय घाबरीत होते, तुम्हाला माहित आहे की नाही काय माहित. मला म्हणायचे ओबीसीतून जर आरक्षण मागितलं तर दंगली होत्या. म्हणलं कशामुळं? ते म्हणले ओबीसीतून तुम्ही आरक्षण मागू नका, वेगळं मागा. म्हणलं पण दंगली कशामुळे होत्या ते तर सांग. गोडीत येऊन म्हणायची बरं का, तसली टप्पर नाही आपल्याकडे यायची कोणाची. ते म्हणायचे दंगली होत्या. म्हणलं कारण? ते म्हणले काय, ओबीसीतून आरक्षण मागितलं की दंगली होते. एक अंदाजा लावला मी, इथून पाठीमागे सुद्धा असंच होत असावं 70 वर्षात. लढा यशस्वी व्हायला आला की भीती दाखवित असतील. मला एक सांगा माय बापा, तुम्हालाच प्रश्न विचारतो, दंगली होते कसं काय? समजा तुमच्या नावावर 5 एकर जमिनी आणि त्यातली 2च एकर जमीन तुम्ही खाताय. 3 एकर जमीन कुठे तुम्हाला माहितच नाही. तुमचे लेकर उपाशी मारायला लागले तुमच्या हक्काची 5 एकर जमीन असून. पण काही दिवसानं महसूल विभागानं तुम्हाला ती जमीन मोजून दिली. त्यांनी सांगितलं तुमची 5 एकर जमीन सापडली, 2 एकर तुम्ही खाताय, ही तुमची 3 एकर ही तुम्ही घ्या. तुम्ही ती जमीन मागितली, ही जमीन माझी येते. आता ज्याच्याकडे होती तो तुम्हाला काय म्हणला माहितीये का? जर ही जमीन घेशील तर भांडण होईल, दंगली होईल. मग तुम्ही सोडून देणार का? आता तसंच आरक्षणाचा कचका होता. ओबीसीत मराठ्याचं आरक्षण ते म्हणले दंगली होतील मागितलं. म्हणलं हो देव, दंगल कसली असती बघायची मला. दंगली झाल्या का? त्याचं कारण मराठ्यांचा हक्काचं आहे. 200 वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्यात माय बाबा. मंडल कमिशननं ज्यावेळेस आरक्षण दिलं, एका इंग्रजाच्या अहवालावर दिलं. 1967 ला जे ओबीसीला आरक्षण दिलं, फक्त एका शासन निर्णयावर दिले. या मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात असणाऱ्या शेकडो वर्षाच्या नोंदी आहेत. शेकडो वर्षाच्या. या भारत देशावर सगळ्यात ओरिजिनल ओबीसी कोण असेल तर तो फक्त मराठा. कारण त्याच्या शासकीय नोंदी सापडल्या. तरी म्हणतात ओबीसी आरक्षणात येऊ नका. ओबीसी आणि मराठा वादी. आमच्या नोंदी असून तुम्ही येऊ नका म्हणताय, याचा अर्थ जातीवाद तुम्ही करताय, आम्ही नाही. तुमच्या कोणत्या नोंदी सापडल्या? आमच्या तर नोंदी आहेत, तरी आम्हाला आरक्षण नाही. तुम्हाला माहिती आहे का कधी वाईट परिणाम झालाय? माझा लाखांना मराठ्यांचा तरुण शिकलेला असताना सुशिक्षित बेकार म्हणून घरी पडलाय. साध्या साध्या कंपनीत त्याला काम करायची वेळ आली. आई बाबाला कंपनीमध्ये काम करायचं, राब राब शेतात राबायचं आणि मुलं शिकवायची. या आरक्षणापायी त्या मुलाला नोकरी लागत नाहीये, त्याला उच्च शिक्षण घेता येत नाही. काय पाप केलंय माझ्या मराठ्याच्या पोरानं?
त्याच्या हक्काचं आरक्षण असून देत नाही. नोकर भरतीमध्ये सुद्धा भरती झालेल्या मराठ्यांची भरती होत नाहीये. त्यांना केंद्रीय कॉलेज मिळत नाहीत. हक्काचं आरक्षण असून ज्या मुलानं स्वप्न बघितलं, ज्या बापानं स्वप्न बघितलंय माझं लेकरू अधिकारी होईल, या आरक्षणापायी त्या बापात आणि त्या लेकराच्या स्वप्नाची सुद्धा राखरांगोळी झाली. आरक्षणाची किंमत 1% हुकलेल्या लेकराला विचारा. ते घरी रडत येतं त्यावेळेस कळतंय आरक्षणाची काय किंमत आहे. ज्या आई बापानं कर्ज काढून लेकरं शिकवले त्यांना विचारा आरक्षणाची काय किंमत आहे. नोकरदार वर्ग सुद्धा 1-1 रुपये मागं टाकून लेकरं शिकवतोय. नाही त्याला त्याच्या मनासारखं शिक्षण घेता येत आणि नोकरी करतायत. आमच्या हक्काचं आरक्षण असून तुम्ही आम्हाला म्हणताय ओबीसी आणि मराठा वाद होतोय. तुम्ही मराठ्यांना रोखू नका. कधीच ओबीसी आणि मराठा वाद होऊ शकत नाही, कारण ते मराठ्यांच्या हक्काचं आहे. आम्ही कोणाचा हिसकून नाही घेत. खाल्लं तुम्ही खूप दिवस, आमचं आहे ते द्या म्हणतोय. कोणाच्या आरक्षणाला नाही धक्का लागत. कसा नाही लागत ते सुद्धा मोजा. ते येवल्यावाला म्हणतो आम्ही एकटे 60%. चल बाबा तू म्हणतो तसं आता मराठ्यांना मोजा. 60% ओबीसी, 34% मराठा, किती झाले? 20% SC ST, 150% लोकसंख्या असते राज्याची देशाची. तू का बधीर समजतो का काय? आम्हाला खातो किती दिवस. दुसरा पॉइंट आणला म्हणे एसटी फुल भरलेली म्हणजे ओबीसी आरक्षणानं. नेते माझ्याकडे येतात बघा, मंत्री लोक चर्चाला, ते म्हणतात एसटी फुले राव. मला दारू उघडून बघू दे. म्हणलोय मी, तुम्ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बघितलं असेल, मीडियाच्या बांधवाने लय साथ दिली आहे मराठ्याच्या आंदोलनाला. त्याला म्हणलं एसटीचं दार उघड, मला डुकून बघून द्या. किती लोक बसले, ते एकटं टंगड्याला मग बसलं. म्हणलं सतत खुर्चीवर, त्याला टंगडी सकट बाहेर ओढतो. नाही म्हणते तसं बघता येत नाही. म्हणलं मग आम्ही ओबीसीतच घेत असतो, बघता येत नाही. एसटी फुल नाहीच आहे. यांनी काचा लावल्या, दारं लावून घेतलेत. आत मोकळे, फक्त दुसऱ्याला बसू द्यायचं नाही. नियत चांगली नाही, खायची सवय लागली. चारही बाजूला लोकांचा वार पाडायची सवय लागली. बरं त्याने एकट्यानं नाही खाल्लं. ओबीसी महामंडळ एकट्याने 80% खाल्लंय त्यांनी. 12 बोलवते दारांना वेगळा प्रवर्ग करायचा एका शासन निर्णयावर, किंवा नुसता सचिवाने किंवा सहसचिवाने जरी आज सूचना केल्या तरी 12 बोलतेदारांचा वेगळा प्रवर्ग होतो. तरीही केला जात नाही. मुस्लिमांना आरक्षण दिलं जात नाही. दलितांचे प्रश्न सोडवले जात नाहीत. आणि ज्या आरक्षणाला धक्काच लागत नाही त्यांचा मराठ्यांना सगळ्यात जास्त विरोधी. आपल्यामुळं एनटी आणि व्हिजेंटीला धक्का लागत नाही, कारण त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे. वंजारी बांधव आणि धनगर बांधवांना मराठ्यांच्या आरक्षणामुळे धक्का लागत नाही. आपलं भांडण 19% आरक्षणात. तरीही ते त्यांनाच बोलितो सभेला, तुम्ही या. त्याच्यात दम नाही ना. त्याला सभेला धनगर बांधव लागतो, 12 बोलू पदार लागतो. एकदाही धनगर बांधवांना आरक्षण द्या असा एकही शब्द त्यांनी काढला नाही आतापर्यंत, एकही. पण मी शब्द दिलेला आहे, आणि मी एकदा शब्द दिलाय, मरायला सुद्धा भेट नसतो. धनगर बांधवाला आणि मुस्लिमाला आरक्षण कसं मिळत नाही तेच मी बघतो. हे मी त्यांना शब्द दिलेला आणि खाना करून दाखवणार आहे. ते सोबत येऊ अथवा न येऊ, ते विरोध करो या ना करो, मराठ्यांनी मात्र आपला ज्वलंत प्रश्न सुटल्याच्या नंतर त्यासाठी लढायचं. आणि यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे तेवढं तुम्हाला सांगतो. या सरकारच्या लक्षात आलंय
ह्यो जर असाच राहिला म्हणजे मी, तर ह्यो गोरगरीब मराठे, मुस्लिम, दलित, 12 बलुतेदार, लिंगायत समाज, राजपूत हे लोक सत्तेत घातल्याशिवाय गप्प बसायचा नाही. आणि मग आपण काय करायचं म्हणलं, तुम्ही गाडी गाडी का थोडे दिवस. मग नवीन डाव टाकला त्यांनी, म्हणले याला अटक करा मला. मग माझ्या विरुद्ध यासाठी नेमली. माहिती आहे तुम्हाला, अर्ध्यालाच माहिती काय माया पुढे आणून तर बसेल नाही तुम्हाला नसतं. यासाठी नेमली. आता हे मला जेलला टाकणार आहे. दुसरा एक डाव आहे, ते एक आणि आणखीन एक. रोज माझ्यावर 2-4 गुन्हे दाखल करतात रोज. का? त्याचं कारण मला राज्यातून तडीपार करायचं. येडे डोक्याचं. आता मला राज्यातून तडीपार केल्यावर मी शहाणा आहे. मी दुसऱ्या राज्यात जाईन, इकडे मराठी तिकडे बोलले, तिकडे राज्यात मोर्चे काढी. यांना सोडणार नाही मी. ते डाव यांचा फेल झाला. मग दुसरा डाव आता एसआयटीचा. म्हणजे एसआयटी नेमा, त्याला जेलला टाकून द्या. मी जेलात जाईल. मी जेलमध्ये सडन, पण मराठ्यांचे आयुष्यभर गद्दारी नाही करणार. मी जेलात जाईल, जेलातले सगळे मराठ्याचे कैदी एकत्र करीन, जेलात मोर्चा काढीन. मी आत्याला सुद्धा झोपा नाही येऊ देणार. कारण मी माझं जीवन या समाजासाठी अर्पण केलंय. माझं एकच स्वप्न आहे, माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या अंगावर आरक्षण देऊन मला वर्दी बघायची. त्यामुळे मी भेट नाही. आणि फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, तुम्ही मला जेलात टाकताल, पण हे 6 करोड मराठ्यांचा आग्यामुळे हे कसं गप्प असेल? असे स्वप्न नका बघू. हे स्वप्न बघायचं बंद करा आणि गोडी गुलाबीनं प्रस्थमार्ग काढा. आधी सुद्धा तुम्ही काढली, सगळ्या सोयऱ्यांची आधी सुद्धा तुम्ही काढली, तिची अंमलबजावणी करा. बाकीच्या भानगडीत पडू नका. तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलाय, राजकारणात सुद्धा हलक्यात घेऊ नका. सगळ्याचे तांगे पलटी करीन मी, त्याशिवाय शांत बसायचं नाही. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी, त्यामुळे राजकारण नाही करायचं. ते माझा मार्ग नाहीये. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. आमचं आरक्षण आम्हाला द्या. तुमचं राजकारण तुम्हाला नकला. तुम्हालाही सांगतोय, कोणत्या नेत्याच्या पुढे पुढे करायचं जरा बंद करा. तुमचे लेकर अधिकारी करायचं बघा, त्यांना शिक्षण द्या, आरक्षणातून अधिकारी बनवा. तुमच्याच लेकराच्या माग पुढे पळती रे. यांच्या चपला उचलायचं बंद करा. नाद लागलेला पूर्ण सोडा जरा राजकारणाचा. रक्तात आरक्षण राहू द्या. स्वतःचे लेकरं मोठं करायचं बघा. या आरक्षणात इतकी ताकद आहे की या महिन्यात पाठीमागच्या आठवड्यापासून 150 पेक्षा जास्त मराठ्यांचे पोर अधिकारी बनलेत आरक्षणाच्या जोरावर. 4 उपजिल्हाधिकारी झालेत. 2 मुली केंद्रात गेल्यात. ज्यांची 21वी रँक आली होती, आरक्षण मिळाल्याच्या नंतर त्या लेकराची 21वी रँक बदलून 2 वर आली आणि केंद्रात हाय दर्जाचे अधिकारी बनले. हे स्वप्न बघा. नेत्याला आणि नेत्याच्या पोराला मोठं करायचं बंद करा. तेव्हा नाही कामाला येणार तुमच्या. ते निवडून येईपर्यंत चपला सकट तुमच्या पाया पडाल. नंतर तुमच्या लेकराकडे डुकून सुद्धा बघणार नाही. कोणत्या नेत्याची तुम्हाला गरज नाही. तुमच्या जीवावर ते डेअरिंग करतोय. तुम्ही फक्त अंग काढून घ्या.
त्याला कुत्र सुद्धा विचारलेला नाही. आताच मराठी कार्यक्रमाला जात नव्हते कसे हाल होते त्यांचे. ते मंदिरात आले की लोक घरी जायचे आणि ते घरी आले की लोक मंदिरात जायचे. काही काहीची साखर वाढलेली आणखीन दवाखान्यात. त्यांना लोकांशिवाय करमतच नाही. यांच्या भोवती जाऊ नका. मावशी होतो मला एक काम सांगतो. आई किती वाजले रे? आचारसाहेब नसेल ना आता मयातल्या मागं लागत येतो. मोठं चलू नका वर तुम्हाला जायचंय. बोलू का बशी मग बिंदासन चलून राहत माकर कार्यक्रम. मावशी होतो मला काम सांगत. बाई 9 वाजले का रे? मला भेवच वाटतं 9च्या पुढे हातात हात द्यायचं. 2 कामं करा मराठ्यांनी. आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या. मराठी व्यसनापासून लांब जा. जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून फक्त मराठींची असणार. मला 9 वाजल्यानं मी हातात हात द्यायचाच बंद केला. हात धरला सोडितच नाही. ते टाकलेली असती का गाणं महेश सतत फोटो काढी जाऊन मलाच घोडेला येते. फक्त व्यसनापासून लांब जा. आपली जात प्रगत होणार. आणि बांग टोकराची एक कमी करा. 5-5 पिढ्या झालेत लोक आपल्या बोलणार काय टोकरी तुरे. दिवसभर गावात इकडे तिकडे तिसरा पार जातं खुरपं घेऊन बाण टोकरी काय टोकरी तुरे. 5-5 पिढ्या झालेत बोलणार. 1700 लोक मी 25-25 वर्ष न बोलणार एका जागेवर बसवले. या 8-9 महिन्याच्या आंदोलनाच्या काळात पोलीस स्टेशनला मराठ्यांची एकही केस नाही. सध्या भांडणच करणार मराठी. दलित मराठा वाद कमी झाला. मुस्लिम मराठा सुद्धा वाद कमी झाला. आणि मलाच मध्येत वरून ह्यो जातीवाद करतो. म्हणजे इतके वाद कमी होऊन मला जातीवादी समजेना. आणि तुम्ही विरोध करता त्याचा काय? मावशी होतो मला एक काम सांगतो. तुम्हाला आवाज येतो का? एकाही नेत्याच्या पुढं पुढं करायचं नाही. हे घराच्या बाहेर चालले यांना रोज विचारायचं पुढे चालले. मला माहिती आहे तुमच्या जवळ यांचे खटके हे तुमच्या पुढे जात नाही. यांना रोज विचारायचं तुम्ही पुढे चालले. यांना लागलेला नाद लागलेला आहे साहेबाचा एक भैया ते शिकायला गेलं परदेशात तुमच्या मताच्या जोरावर. त्याच्या आज्याला तुम्हीच मोठं केलं, त्याच्या बापाला तुम्हीच केलं, आणि त्याच्या पोराला तुम्हालाच मोठं करायचं. आता जस का मराठीने ठेका घेतला यालाच निवडून आणणार. 20-25 वर्षापूर्वी याजवळ मोटरसायकल नव्हती. 2 कोटीच्या गाडीत बसायला लागला येऊ. तुमच्या मताच्या जीव याचे पोरं परदेशात शिकायला गेले आणि आपले पोरं गावसा तोडायला पाठायचे का? आता हे काम त्यांचं होतं आरक्षण द्यायचं, त्यांनी दिलं नाही. पण इथून पुढे तरी सावध राहता. त्याचं पोरग परदेशात शिकायला गेलं आणि त्याला तुम्ही भैया म्हणता का नाही? त्याला चेती धाकताय ना नीट, त्याला भैया म्हणता तुम्ही. आणि ते आपल्या पोराला नाम्या तुक्या एकण्या म्हणते. मावशी हो तुम्हालाच काम सांगत होता. हे घराच्या बाहेर चालले त्यांना रोज विचारायचे पुढे चालले. हे जर म्हणले साहेबाच्या भायाकडे चालू टंगडीला बांधून घरात ठेवा. तो साहेबाच भाया मरून दे म्हणा तिकडे, आधी आरक्षण मिळू दे, मग तू तिकडे जाय तिकडे जाय. मी हे तुमच्या मागा तुमचा भाऊ म्हणून तुम्ही काळजी नका करू. त्यांना सुधरून देण्यात मी याला आत्ता बिंगून टाकतो. कारण आपल्याला हे परिवर्तन करावं लागणार आहे. हे लोक चपला सकट पाय पडते निवडणूक आल्यावर. आता निवडणूक केली लागले गुरुगुर करायला सगळे. लेकरांचा अन्याय डोळ्यासमोर असू द्या. लेकरं मोठे करायचे, जात मोठे करायचे हे स्वप्न बघा. आपली जात कधी नाही ती एकत्र झाली, हिला नाही फुटू द्यायचं. आता कोणाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण नाही येत. कोणाला निवडून आणायचं कोणाला पाडायचं याच्यासाठी नाही येत. आपली जात आणि आपल्या जातीचे लेकर आपल्यासाठी मोठे आहेत. आपला समाज टिकला तर आपण टिकणार आहेत. मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांना माझं आव्हान आहे. जात जर संपली तर तुम्हाला झाडून घ्यायला राहावं लागणार आहे. जातीच्या लेकराच्या पाठीशी उभा राहा.
जातीच्या विरोधात जाऊ नका. सत्ता येईल जाईल, कोणी निवडून येईल पडेल, जातीला विसरू नका. जातीवरती अन्याय व्हायला लागला तर मदतीला धावून या. महिन्यापेक्षाही जास्त सगळ्यांना शांततेची भूमिका घ्या. 4 जूनला आपण आंतरवाली या ठिकाणी आमरण उपोषण पुकारलंय. संभाजीनगरसह महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हात जोडून सांगतो, 4 जूनला सगळ्यांना आंतरवालीकडे या. आपल्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आहे. आरक्षणाच्या गुलालात आनंद ठेवा. या नेत्याच्या गुलालात आनंद मानू नका. आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही द्यायची. कोणी किती आडवा आला तरी शांततेत आंदोलन करायचंय. होणारं आंदोलन शांततेत असणारे. हे शांततेचं युद्ध कोणालाच रोखता येत नाही. 70 वर्षात मराठ्यांना मिळणारं आरक्षण या शांततेच्या आंदोलनात मिळवून दिलंय. म्हणून 4 जूनला पुन्हा आमरण उपोषण पुकारलंय. मायबापा तुमच्या पुढे हात जोडून सांगतोय, परवा डिस्चार्ज घेतलाय मी. या अगोदर 2 महिन्यापूर्वी डॉक्टरनं मला सांगितलंय, तुम्ही राज्यात फिरू नका. तरी मी रातपाठ एक माझा समाज मोठा व्हावा म्हणून फिरतोय. माझ्या समाजाच्या लेकरासाठी मी रोज रस्त्यावरती आहे. आमरण उपोषण तोंडावर शब्द सुद्धा आणू नका असं डॉक्टरने मला सांगितलंय. एका दिवसात तुम्ही मरताल तरी माझ्या समाजाच्या लेकरं यांच्यावर होणारा अन्याय सहन होत नाही. आलेली संधी जाऊ द्यायची नाहीये. या संधीचं सोनं करायचंय. म्हणून पुन्हा एकदा 4 जूनला आमरण उपोषण पुकारलंय. तुमच्याकडून मला काहीच अपेक्षा नाहीये. फक्त ताकदीने पाठबळ आणि आशीर्वाद ठेवा. तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला साथ घालतोय. आरक्षण मिळवायचंय. तुम्हाला एक दुसरी विनंती माझी, या उपोषणामुळे माझं शरीर मला नाही साथ देत. आता खूप उपोषणं केल्यामुळे माझं शरीर मला साथ देत नाहीये. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुमच्या खांद्यावरती आज एक जबाबदारी देतोय. उपोषण केल्यामुळे माझं शरीर मला साथ देत नाही. मी तुमच्यात असेल नसेल मला माहित नाही. शेवटी हे शरीर आहे. मी तुमच्यात असो किंवा नसो, माझी जात लय दशकानंतर एक झाली, हिला फुटू देऊ नका. ही जबाबदारी तुमच्या खांद्यावरती. माझी जात लय दिवसाने एकत्र आली. माझ्या जातीच्या लेकरावर अन्याय बंद व्हायला लागलाय. मी तुमच्यात असेल किंवा नसेल, पण या राजकारणी लोकांसाठी माझी जात कधीच फुटू देऊ नका. ही खांद्यावरती तुमच्या जबाबदारी. मी नाही हटत. आता जीव गेला तरी चालाल, पण आरक्षण देऊन मराठ्यांच्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय मी 1 इंचही नाही मागे सरकत. आता 4 जूनला घोषणा झाली, आमरण उपोषण होणार. राज्यातल्या गावागावातल्या मराठा समाजाचे अंतरवालीत फोन यायला लागलेत. गावाची गावं या राज्यातले माता मावल्यांसह 4 जूनला अंतरवालीकडे यायला लागलेत. आपण सगळ्यांनी यायचं तर, पण फक्त शांततेचं आव्हान आहे. मी तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय हटणार नाहीये. शांततेत या. बसायचं तर शांततेत बसा. रोज हजारो फोन त्या अंतरवालीत खणकायला लागले. 4 जूनला गावची गावं आम्ही अंतरवालीत येणार आहेत म्हणून आपण पाठबळ आणि आशीर्वाद देण्यासाठी या. पण हे आंदोलन शांततेचं आहे. मायबापा माझ्याकडे आग्रह धरू नका. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या संभाजीनगरमधून सांगतो,
उपोषण मागे घेण्याचा माझ्याकडे कोणी आग्रह धरू नका. कारण माझ्या मराठ्यांच्या लेकराला मोठं करण्याची एवढी संधी आहे. मग तो कोणताही पक्ष असू द्या, सगळ्या पक्षातला मराठा आरक्षण घेणारे आणि त्याचे लेकरं मोठं करणारे विरोध करू नका. एक जुटीनं ताकदीनं करोडच्या संख्येने शांततेत मराठ्यांनी एकत्र या. आपल्या लेकराला न्याय द्यायचा आहे. माझा हट्ट एवढाच आहे. माझ्या समाजाच्या लेकरांवरचा होणारा अन्याय मी नाही बघू शकत. मराठ्यांचे पोर आत्महत्या करायल्यात, सरकारला नाही दिसत. आज आमच्या 400 पेक्षा जास्त आई बहिणीच्या कंपनाचं कुंकू या सरकारमुळे पुसलाय. करता माणूस घरातला गेल्याच्या नंतर त्या कुटुंबाला विचारा काय दशा होती त्या कुटुंबाची. आज आई बहिणीचं कंपा उघडं पडलाय. लेकर आत्महत्या करायला लागले. माय बापा, एकदाच या लेकराला मराठ्याचं आरक्षण द्यायचंय. मी सगळा जीव डावावर लावलाय. माझं कुटुंब सुद्धा डावावर लागलाय. तुम्हाला माहित झालं असेल. सरकारने ठरवलंय. मी जर असं ऐकत नसाल, मी जर याला मॅनेज होत नसल, पैशानं किंवा पदानं जर मी त्यांना मॅनेज होत नाही, माझी इमानदारी आणि निष्ठा सरकार विकत घेऊ शकत नाही. हे सरकारच्या लक्षात आल्याच्या नंतर सरकारनं दुसरा डाव रचलाय. माझ्या कुटुंबावरती हल्ला घडवून आणायचा. इतका नीच विचाराचं सरकार कधी मी माझ्या उभ्या जीवनात बघितलं नाही. मी नाही इमानदार ऐकू शकत. सरकार येऊ दे, सरकारचा बाप येऊ दे, मी नाही हटत. मी हॉस्पिटलमध्ये पाठीमागच्या महिन्यात माझ्या बायकोला आणि वडिलाला बोलून घेतलं आणि सांगितलंय मी तर डावावर लागलोच, आता तुम्ही सुद्धा लागला. जर कदाचित तुमच्यावर हल्ला झाला, तुम्हाला लढता आलं तर लढा, खेळता आलं तर खेटा. तुम्ही सगळे जरी मेलात तरी एक इंचही मी जातीला सोडून मागं नाही सरकू शकत. मायबाप मराठ्यांनो, मी तर डावावर लागलोच, पण मी कुटुंब सुद्धा डावावर लावलाय. आता बापालाही सांगितलं आणि बायकोलाही सांगितलं, मेलं तर डोळ्याला ठेंब आणू नको. आणि बापालाही सांगितलं, तुम्हाला 4 मुलं आहेत, एक जर गेला तर 3 मुलं होते समजा. डोळ्याला पाणी आणू नका, आनंद देत राहा. मी मात्र माझ्या मराठ्यांना उघड्यावर सोडून करोडो मराठ्यांच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय जीव जरी गेला तरी मी मागं नाही हटू शकत. माझं रक्षण करायला माझा 6 करोड मराठा समाज खंबीर आहे. नाही गरज मला कोणाच्या आरक्षणाची. माझं फक्त तुम्हाला आव्हान आहे, सगळ्यांनी शांत राहा. कोणी जातीवाद करायचा प्रयत्न केला त्याला उत्तर सध्या देऊ नका. कोणती जात चूक करती ते आपण बघू. कोणत्या जातीचे लोक जाणून बुजून मराठ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात ते बघू. 1 महिन्याच्या नंतर ठरवू. नड्याला लागल्यावर बघू काय करायचंय ते. पुन्हा माझा तुम्हाला शब्द आहे, 4 जूनला आमरण उपोषण सुरू होत आहे. पाठबळ असू द्या. तुमच्या साथीची मला गरज आहे, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुमच्या पाठबळावर मी तिथं जीवाची बाजी लावून लढतोय. आपल्याला मराठ्यांच्या लेकराचं कल्याण करायचं. माझं काही स्वप्न नाहीये. करोडो मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत, तुमचं लेकरू आनंदी जगावं, हे स्वप्न घेऊन मी घराच्या बाहेर आहे. तुम्हाला जाता जाता शब्द आहे माझा, मी जेलमध्ये जरी सडलो किंवा आंदोलन करताना जरी बलिदान गेलं तरी तुमच्या लेकराच्या डोक्यावर
आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय एक इंचही मागे सरकारणार नाही शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. मला चालता येत नाही, मला रस्ता करून द्या चालायला. वरती कोणी द्यायचं नाही.